हमारा नेता कैसा हो, मंत्री जी जैसा हो, येऊन येऊन येणार कोण, साहेबांशिवाय आहेच कोण. प्रत्येक वेळेस जेव्हा निवडणूक येते या घोषणा आपल्याला ऐकायला येतात. पण नेमका आपला नेता असावा कसा? लोकांच्या मदतीला धावून येणारा, अडीअडचणीत त्यांची मदत करणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा असा नेता हवाय. नेता म्हणजे काय? जनतेने निवडून दिलेला सेवक, जो जनतेच्या सेवेसाठी सदैव हजर असतो, मार्गदर्शन करण्यासाठी असो किंवा अडीअडचणीत त्यांची मदत करण्यासाठी. आपण पाहतो बऱ्याच वेळेस त्या सेवकाच्या दारीही जनतेला खेट्या माराव्या लागतात त्यांच्या मदतीसाठी. जनसामान्यात मिसळणारा सेवक जर कोणी असेल, इथे आग्रहाने मी 2 नावं घेणार आहे. पहिले नाव म्हणजे धाराशिवचे मान्य श्री ओमराजे निंबाळकर साहेब. जनतेसाठी अर्ध्या रात्रीही अवेलेबल असलेला नेता. कोणीही फोन करो, कसल्याही गोष्टीसाठी करो, साहेब जनतेसाठी सदैव हजर असतात. मी काय कुठल्या पक्षाचा नाहीये की माझ्या पक्षाचा नेता आहे म्हणून मी त्यांचं नाव वरती घेणार आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. पण साहेबांचं काम पाहता, साहेब जनतेच्या सेवेसाठी अर्ध्या रात्रीही तयार असतात, अर्ध्या रात्री हजर असतात. साहेबाला कुणीही फोन करो, सामान्य म्हाताऱ्या माणसापासून विद्यार्थ्यापर्यंत कोणीही फोन करो, साहेब सदैव त्यांच्या मदतीला हजर असतात. आणि माझ्या पाहण्यात तर एकमेव नेता असा आहे का जे अर्ध्या रात्री सुद्धा जनतेचा कॉल रिसिव्ह करतात किंवा कोणाचाही कॉल असो, प्रत्येकाला साहेब उत्तर देण्यासाठी तयार असतात. प्रत्येकाच्या मदतीसाठी, भलेही तो नागरिक धाराशिवचा असो किंवा धाराशिव व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याचा असो. साहेबांना जर फोन गेला तर साहेब त्यांना 101% मदत करणार. साहेब त्याचा कॉल रिसिव्ह करणार. तो कुठल्याही अडचणीत असो, त्या जनतेची सेवेसाठी साहेब सदैव तत्पर असतात. आणि दुसरं नाव प्रामुख्याने घ्यायचं झालं तर हिंगोलीचे संतोष बांगर साहेब. बांगर साहेबाला कोणाचाही कॉल जाऊ द्या, बांगर साहेब त्याच्यासाठी सदैव हजर असतात. ती मदत वैद्यकीय असो किंवा कुठली शासकीय असो, एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी एखाद्या जनतेला किंवा गरीबाला परेशान केले असो, कुठले असो, संतोष बांगर साहेब सदैव त्यांच्यासाठी हजर असतात. मित्रांनो, नेता हवा तर असा हवा.